या स्तुती आराधनामध्ये आपला परमेश्वर आपल्यामध्ये आहे. याला आपण सर्वजण डोळे झाकूया, हात ओढून प्रभूला आशीर्वाद देऊया. त्याच्यासारखा महान सामर्थ्यशाली जिसका कोणी नाही. आसमां से भी ऊंचा है,
दृश्यकारादि यीशु यीशु प्रभु
यीशु यीशु प्रभु यीशु यीशु प्रभु यीशु यीशु प्रभु यीशु यीशु प्रभु हालेलुया ओ हालेलुया हालेलुया ओ हालेलुया हालेलुया ओ हालेलुया हालेलुया ओ हालेलुया ओ हालेलुया ओ हालेलुया अल्लाह पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वर आजचा हा सुंदर दिवस तुम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला जोडलेला आहे प्रभू ही तुझी दया तुझी कृपा तुझं प्रेम आहे आणि या दिवसाची ही सुंदर वेळ तू आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही सर्वजण एक उत्तम होऊन प्रभू तुझ्या पवित्र चरणी उभे आहोत तुझी स्तुती आराधना आणि भक्ती करू येशू देवा या स्तुती आराधना आणि भक्तीमध्ये तू आमच्यामध्ये हजर आहेस कारण तुझं वचन आहे तू विश्वासणाऱ्याच्या श्रवणामध्ये बसणारा तो पवित्र परमेश्वर आहे आणि या वेळेला तू आमच्यामध्ये आहेस प्रभू आम्ही तुझ्या चरणी हीच विनंती करत आहोत आम्ही जसे आहोत तसे तू आम्हा प्रत्येकाला स्वीकार अरे तुझं प्रेम प्रभू आमच्या सर्व पाप अपराध दावून महान आहे म्हणून आज तू आम्हाला स्वीकार खरं तुझ्या स्वीकारण्यामध्ये आमच्या जीवनातली अपूर्णता पूर्णतेमध्ये बदलते म्हणून तू आम्हाला आज स्वीकार केला आणि आम्हाला तुझ्यामध्ये परिपूर्ण कर आणि यासाठी प्रत्येकाला आमच्या नावाने हाक मारून त्या चरणी तू बोलवलेला आहे आम्ही आज सर्वजण तुझ्या चरणी उभे आहोत म्हणून आम्हा प्रत्येकावर तुझी दया तुझी कृपा पाठव आणि तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आज आम्हा प्रत्येकाशी बोल कारण तुझी वचन आमच्या जीवनासाठी जीवन आणि आत्मा आहे म्हणून तू बोल प्रभू कारण तो सजीव आहे सक्रिय आहे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून प्रत्येक मज्जातंतूला दुभागणारा हाडांच्या आरपार जाणारा सांध्याला दुभागणारा मनाचं परीक्षण करणारा विचाराचं परिवर्तन करणारा तो वचन आहे आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान आम्हाला दे समजणारे बुद्धिमत्ता दे आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं चालणं राहणं त्या विश्वासामध्ये वाढून शिदिवा जगामध्ये तुझं साक्षी आम्ही बनावं म्हणून जो अभिषेक तो आज आम्हाला दिलेला आहे त्याचा अनेक पटीनं आमच्यामध्ये वाढ आणि वाढ होत यापुढे सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो तुझ्या हातीच्या सामर्थ्याने चालू आमेन आमेन आणि आमेन Hallelujah. 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 आपण निर्गम 33 आणि 13 काढूया. निर्गम 33 आणि 13 सर्वांना मिळालं.
मी वाचतो तुम्ही तुमच्या बायबलमध्ये बघा. आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखीव ना. नाही वाचतो. आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखीव ना. ही एक प्रार्थना आहे, एक विनंती आहे, काकुळतीची विनंती आहे परमेश्वराजवळ. आणि ही प्रार्थना आणि ही विनंती करणारा कोण आहे? मोशे आहे. पण मोशे, बायबल म्हणते की मोशे हा असा देवाचा सेवक आहे की तो जगप्रसिद्ध सेवक आहे. कसा आहे? जगप्रसिद्ध सेवक आहे. परमेश्वराचा तो चाहता आहे, परमेश्वराचा त्याला मित्रही लेखला जातो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तो महान सेवक का आहे? कारण तो खूप अनुभवी सेवक आहे. कसा आहे? खूप अनुभवी सेवक आहे. कारण बायबल म्हणते बालपणापासून वयाच्या 40व्या वर्षापर्यंत तो पारोच्या त्या महलामध्ये, राजवाड्यामध्ये वाढलेला आहे. आणि सर्व प्रकारचं प्रशिक्षण तो त्या वाड्यामध्ये घेतलेला आहे. हा त्याचा अनुभव जो राजवाड्यातला. आणि दुसरं जे अनुभव आहे, देवाने त्याला इस्रायलांचा प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडला आणि 6 लाख इस्रायल कुटुंबाला, किती? 6 लाख. आजच्या जर आपण मानाने बघितलं, हम दो हमारे एक किंवा हमारे दो, एक जरी धरले, 6 अधिक किती? 6 लाख कुटुंबामध्ये किती लोक आहेत त्या ठिकाणी? 30 जर लोक धरले तर साहित्रिक 18 लाख कुटुंबाला तो लीड करत आहे. किती? 18 लाख. हे आजचं गणित आहे. त्यावेळेच तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असणार आहे. तर या 18 लाख कुटुंबांना तो 1 दिवस, 2 दिवस, महिनाभर नाही, तर बायबलमध्ये 40 वर्ष त्याला तो काय करत होता? त्याचं प्रतिनिधित्व करत होता. आणि त्याच्या बरोबर अनेक इस्रायलांचे अनुभवी वृद्ध लोक देखील आहे. आणि एवढा सर्व अनुभव म्हणजे एकूण त्याला किती वर्षाचा अनुभव आहे? एकूण किती वर्षाचा? 40 वर्षाचा अनुभव त्याला राजवाड्यातला आहे. 40 वर्षाचा अनुभव त्याला इस्रायलांना अरण्यामध्ये प्रतिनिधित्व करत असताना आहे. म्हणजे किती वर्ष झालं? 80 वर्षाचा हा अनुभव असताना देखील, सगळं समजून घ्या जे विश्वासू आहे, 80 वर्षाचा अनुभव असताना देखील तो परमेश्वराचरणी घेऊन ही प्रार्थना करत आहे, ही विनंती करत आहे की आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव ना. हा 80 वर्षाचा अनुभवी देवाचा महान सेवक देव त्याच्याशी बोलायचा, तरी तो देवाला म्हणतो तुझा मार्ग मला दाखव ना.
बघा तुझा मार्ग मला दाखव ना, तुझी जर खरोखर कृपा दृष्टी माझ्यावर आहे तर तुझा मार्ग मला दाखव ना. अजून एक वचन आपण वाचूया. स्तोत्र 25 आणि 4. स्तोत्र 25 आणि 4 या ठिकाणी बघा. हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव, तुझा वाटा मला प्रकट कर. त्याच्यानंतर काय म्हणते, तुझा मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला काय कर, प्रकट कर. ही देखील प्रार्थना आहे, ही देखील विनंती आहे. आणि हा प्रार्थना ही विनंती करणारा देखील देवाचा पराक्रमी सेवक म्हटला जातो त्याला. हालेलुया, 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 हालेलुया. ज्याचं नाव आहे दावीद. हा दावीद ज्याच्या बरोबर परमेश्वर होता आणि परमेश्वराबरोबर तो होता आणि देवाने त्याला मेंढपाळाचा, आज इस्रायलाचा मेंढपाळ म्हणून निवडलेला आहे. आता इस्रायलाचा राजा आहे आणि तो अनेक पराक्रम, अनेक युद्ध करून जिंकलेला आहे. परंतु हा इतका सर्व मोठ्या पदावर असताना देखील तो परमेश्वराजवळ लीन होऊन जातो आणि परमेश्वराजवळ विनंती करत आहे, प्रार्थना करत आहे की प्रभू तुझं मार्ग मला दाखव. म्हणजेच काय की त्याला परमेश्वराचा मार्ग तो पाहू इच्छितो आणि त्याच्या वाटा, परमेश्वराच्या वाटा तो समजून घेऊ इच्छितो. किती मोठी गोष्ट आहे बघा. कारण देवाचा मार्ग काय आहे हे न समजल्यामुळे, देवाची इच्छा काय आहे हे न समजल्यामुळे अनेक जी लोक आहे किंवा विश्वासणारे आहे या जगामध्ये भटकलेले आणि भटकलेले आहेत. देवाचा मार्ग, देवाची इच्छा हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे न समजल्यामुळे लोक काय करतात, भटकतात आणि भटकतात. त्याचे कारण आहे यशाया 55 आणि 9 मध्ये बायबल मध्ये बघा. यशायाचं 55 आणि 9 बायबल काय म्हणते, मिळालं सगळ्यांना? यशाया 55 आणि 9. कारण आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे, आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे तसे माझे मार्ग तुझ्या मार्गावरून. बघा, कारण आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे तसे माझे मार्ग तुझ्या मार्गावरून. आणि पुढे काय म्हणते, आणि माझ्या कल्पना तुझ्या कल्पनाहून उंच आहे, आणि माझ्या कल्पना तुझ्या कल्पनाहून उंच आहे. आज मी जर तुम्हाला प्रश्न विचारलो की पृथ्वी पासून आकाश किती उंच आहे, कोणाला सांगता येईल? जेव्हा हे देवाने मला मनन करण्यासाठी जेव्हा हा वचन दिला, मी मनन करत होतो. काल मी आजकाल मोबाईल आपल्याला खूप काम करते, इंटरनेट. मी काल गुगलला हा प्रश्न विचारलो आणि गुगलने देखील मला अर्धवट उत्तर दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. गुगल काय म्हणते बघा, मनुष्याच्या पाहण्याच्या दृष्टीने 65 मैल, आणि पुढे काय म्हणते 65 मैलाहून अधिक आहे. म्हणजे त्याचं
टोटल जे डायमेन्शन आहे तो गुगल ही देत नाही. बघा, गुगल देत नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे, मनुष्याच्या ज्या काही विचार आहे किंवा त्याची जी काही कल्पना आहे त्याच्या कितीतरी पटीनं परमेश्वराच्या कल्पना आणि विचार काय आहे, उंच आहे, उंच आहे. ते मनुष्य कधीही परमेश्वराची इच्छा किंवा परमेश्वराच्या कल्पना समजू शकत नाही, समजू शकत नाही. कितीतरी पटीनं उंच आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण मनुष्य जे काही विचार करतो, जे काही कल्पना करतो, ती त्याच्या काय आहे, अगदी लिमिटेड आहे. तो काय करतोय, अगदी त्याचे एक प्रमाण आहे, त्याच्यापेक्षा तो जास्त विचार करू शकत नाही, कल्पना करू शकत नाही. परमेश्वराचे जे विचार, परमेश्वराच्या ज्या कल्पना आहे, मनुष्याच्या विचार आणि कल्पनेपेक्षा कितीतरी पटीनं काय आहे, ते उंच आहे. आणि तो उंच म्हणजे काय प्राणू, ते सर्व कल्पना, त्याचे सर्व विचार मनुष्यासाठी स्वर्गीय सुख देणारे आहेत. काय, स्वर्गीय सुख देणारे आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पण काही वर्षापूर्वी एका मंडळीमध्ये मला आमंत्रित होतो मी त्यांच्या 3 लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी. आता 3 म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल, जे डॉक्टर असतात आणि जो डॉक्टरना शिकवतो त्याला डीन म्हणतात. आध्यात्मिक मध्ये देखील डीन आहे. पहिली जी पायरी आहे ती ब्रदरहुड म्हणतात, जे थिओलॉजी शिकत असतात, म्हणजे आध्यात्मिक ज्ञान घेतात. आणि ते ज्ञान घेत असताना कमीत कमी त्यांना 7 किंवा काही ठिकाणी 14 वर्षाचा देखील तो एक प्रकारचा तो काय म्हणतात त्याला शिक्षण आहे. 7 वर्षाचं शिक्षण आहे, 14 वर्षाचं शिक्षण आहे. आणि 7 वर्षामध्ये ते आपलं ब्रदरहुड पूर्ण करतात, म्हणजे ते थिओलॉजी पूर्ण ग्रॅज्युएट झालेले असतात. आणि त्यानंतर त्यांचं 7 वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या मंडळीमध्ये त्यांची ज्या ठिकाणी मंडळी आहे त्या मंडळीमध्ये त्यांचं पोस्टिंग होते, ते त्या ठिकाणी 3 म्हणून जातात. डिकन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, डिकन म्हणून जातात. आणि त्या डिकन मध्ये तिथे त्यांनी त्या ठिकाणी जो पाळक आहे, अनुभवी पाळक, त्या पाळकाच्या हाताखाली राहून मंडळी कसं चालवायचं, जी काही विधी आहे, हे सर्व विधी थिओलॉजी मध्ये शिकवलं जात नाही. ही विधी त्याला अनुभवानं ते शिकतात. लग्न लावण्याचं म्हणा, प्रभुविधी पाळण्याचं म्हणा, हे सगळ्या विधी जे काही आहे, मरणाची विधी, मरणाच्या आधी जे काही लास्ट सॅक्रमेंट म्हणतात, ह्या सगळ्या विधी त्याला शिकवलं जातं. आणि ते पूर्ण झाल्यानंतर मग त्यांना दीक्षा दिली जाते. आणि त्यांच्या त्या ज्ञान सभेला, म्हणजे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माझी त्या ठिकाणी निवड झाली होती आणि मला तरी बोलवलेलं होतं. आणि मी त्या ठिकाणी गेलो. सर्व तरुण पोरं होते, सगळे उत्तेजित होते, फ्रेश होते. आणि फ्रेश म्हटल्यानंतर कारण त्यांनी आताच बायबलचं पूर्ण शिक्षण घेतलेलं आणि वचनामध्ये खूप काय म्हणतात त्याला तरबेज असं होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी त्या सगळ्यांना पाहिलं आणि त्यांना म्हटलं,
मी देखील एक तुमच्यापैकी आहे, मी एक मित्र आहे तुमचा. हालेलुया, 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 हालेलुया. तर कोणत्याही माझ्या गोष्टींचा गैरसमज करून घेऊ नका. अनेक वेळेला मनुष्याला हा प्रॉब्लेम असतो की अधिक ज्ञान म्हटल्यानंतर समोरच्या व्यक्तीला लोक काय करतात, तुच्छ लेखतात. म्हणून मी त्याला सुरुवातीला सांगितलं की तुम्ही माझ्या कोणत्याही गोष्टींचा तुम्ही काय करू नका, गैरसमज करू नका, कारण मी काही थिओलॉजी केलेला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परंतु त्या ठिकाणी जे बालक होते, ब्रदर तुम्ही असं का बोलता, तुम्ही थिओलॉजी केलेला नाही, तुम्हाला तर वरून तो थिओलॉजी मिळालेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी म्हटलं पालक साहेब मी एवढ्या लायकीचा नाही. ते म्हणले दॅट इज युअर हंबलनेस. हे तुमचं काय आहे, नम्रता आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर मी त्यांना म्हटलं मी कोणताही संदेश सुरुवात करण्याआधी मला एक तुम्हाला प्रश्न विचारणं आवडते आणि मला वाटते तुम्ही उत्तर द्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ते सर्वजण खूप माझ्याशी अटॅच झाले आणि मी त्यांना पहिला प्रश्न केलो की तुम्ही आता तुमचं थिओलॉजी पूर्ण केला, तुम्ही आता दीक्षा घेणार आणि तुम्ही रेव्हरंट म्हणून ओळखलं जाल. पण कधी तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये परमेश्वराजवळ त्याची इच्छा तुमच्यासाठी काय आहे याबद्दल प्रार्थना करून विनंती करून परमेश्वराजवळ मागितला, तू तुझं मार्ग मला दाखव ना. ते सर्वजण एकदम त्यांना त्याच्या पूर्ण जे संडरी लाईफ मध्ये असा प्रश्न कोणी विचारला नाही, असं काही त्यांच्या समोर आलं नाही की आल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले. ते म्हटले, ते माझ्यावर आश्चर्याने बघायला आले. मी म्हटलं मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. तुम्ही कधीही परमेश्वराजवळ ही विनंती केलेला होता का की प्रभू तुझी इच्छा माझ्यासाठी काय आहे आणि तू तुझा मार्ग मला दाखव ना. आणि ते त्या बालकाकडे बघितले आणि ते बालक जे होते तिथले जे लीडर ते देखील त्यांना देखील जरा आश्चर्य वाटले माझं या प्रश्न विचारून. ते म्हटले ब्रदर इट इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. इट इज नॉट क्वेश्चन फादर. हे प्रश्न नाही, हे प्रश्न नाही, हे सत्य आहे. कारण ज्या वेळेला देव त्याच्या सेविकेद्वारे माझ्याबद्दल एकदा प्रगटीकरण दिला आणि ती सेविका मला प्रगटीकरण दिली, देवाने तुला निवडलेला आहे. मी मनात म्हटलं व्हेरी गुड, ते मला निवडलेलं आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यानंतर अनेक देवाचे सेवक ज्यावेळेला मी फॉरेन मध्ये होतो आणि इंटरनॅशनल लेवलचे सेवक मला म्हटले, अँथनी गॉड लव्स यू, गॉड हॅज चोजन यू. देवाने तुला निवडलेलं आहे. आणि मला उभा करून ते म्हटले, आणि यू आर अनॉइंटेड चाइल्ड ऑफ गॉड. मी त्याला काही बोललो नाही. आणि एक सिस्टर जी होती माझ्याशी खूप जवळ होतं, खूप म्हणजे एकदम घसट होतं, आणि ती सिस्टर होती, अँथनी गॉड लव्स यू आणि वॉन्ट्स यू टू वर्क फॉर हिम. कम ऑन म्हटले, ये आणि तुझ्याकडनं त्याची सेवा करू इच्छितो. मी त्याला काही बोललो नाही, कारण ती देवाची सेविका मी तिचा मान ठेवला. आणि ती जेव्हा मला फोर्स केली, तिला म्हटलं गॉड लव्स मी, why he has to tell through you to me. तुझ्याद्वारे मला तो का बोलतो, तो मला का बोलत नाही. आणि प्रियानो, मी त्यासाठी देवाजवळ
ही बायबल मी त्यावेळेला हे वचन वाचलेलं नव्हतं. मी देवाजवळ गुडघे टेकून देवाजवळ ही प्रार्थना करत होतो. रोज रोज मी पहाटे उठल्यानंतर ही प्रार्थना करत होतो. तेव्हा तू जर मला निवडलेला आहेस तर तू माझ्याशी बोल आणि तू मला प्रकट कर माझी सेवा काय आहे आणि हे तू मला दाखव. हे तू मला दाखव. आणि ही प्रार्थना प्रेरणा मी जवळपास मला वाटते 1 वर्षभर करतच होतो. प्रार्थना रोज. तू मला दाखव, तू जर निवडलेला आहेस तू का मला बोलत नाही. अनेक लोक मला बोलतात दुसरे, तर मला तुझी वाणी ऐकायची आहे. तुझी वाणी. आणि प्रेरणा ज्या दिवशी देव मला प्रकट केला, तिची वाणी माझ्या कानी आली, त्यावेळेला मी सेवेमध्ये पडलो. हालेलुया, 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 हालेलुया. सांगायचं तात्पर्य आहे, आजकाल मी बघतोय लोकांना खरं देवाच्या सेवेसाठी नाही, आपल्या नावासाठी खूप उतावळा असतात. मला लोक नावाजावं, मला लोक विचारावं, मला लोक ओळखावं. हॅलो, यासाठी तुम्ही आधी ख्रिस्ताला ओळखा, ख्रिस्ताला नावाजा, ख्रिस्ताला उंचवा. आपोआप तुम्ही ओळखलं जाल आणि उंचवलं जाल आणि तुम्हाला सर्व काही मिळेल. सेवा म्हटल्यानंतर या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. सेवा म्हणजे पुस्तक ठेवून सेवा करणं, बायबल हातात घेऊन संदेश देणं हा सेवा नाही, किंवा एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करणं हा सेवा नाही. मला खूप बायबल चांगलं माहिती आहे, ह्याला सेवा म्हणत नाही. सेवा प्रयाणून प्रभू येशूच्या जीवनामध्ये जर तुम्ही काय म्हणतात त्याच्या जीवनावर जर तुम्ही आत्मपरीक्षण केला तर तुमच्या लक्षात येईल सगळी गोष्ट सेवा आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये प्रत्येक ती गोष्ट सेवा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आज आपल्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणं देखील एक सेवा आहे. तो जर तुम्हाला आई म्हणून निवडलेला आहे, बाप म्हणून निवडलेला आहे, तर ही तुमची सेवा आहे. तुम्ही एखाद्या कुटुंबाचा मोठा भाऊ आहात किंवा धाकटा भाऊ असून कारभारी आहात, तर ही एक सेवा आहे. तुम्ही एखाद्या घराची सून आहे आणि तुम्ही त्या घराचं सून म्हणून निवडलं गेलेलं आहे, तर ही देखील तुमची सेवा आहे. तुम्हाला देवाने सासू बनवलेला आहे, सासरा बनवलेला आहे, तरी ती एक सेवा आहे. प्रत्येक त्या गोष्टीमध्ये आज प्रभूने आपल्याला सेवा कार्य दिलेलं आहे. आता कुटुंबाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा कुटुंबाला चालवण्यासाठी देखील आपल्याला परमेश्वराचं त्याची इच्छा आणि त्याचा मार्ग मला दाखवणं म्हणणं गरजेचं आहे. त्याच्या वाटा काय आहे? फक्त दावीद जो आहे तो परमेश्वराचं कशासाठी तो म्हणते मला तुझा मार्ग दाखवणं, तुझ्या वाटा प्रगट कर, ते राज्य करण्यासाठी इस्रायलाची हवा. त्यांना कसं त्या मार्गात चालवलं पाहिजे. बघा, एखादा तुम्ही व्यवसाय करता, त्या व्यवसायामध्ये देखील परमेश्वराला विचारणं गरजेचं आहे. प्रभू तुझा मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला प्रकट कर. जर तुम्ही कामावर आहात, एखादं काम करत असताना देखील त्या कामासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि त्या कामामध्ये जर परमेश्वर तुमच्या संगती आहे, तर तुम्ही ते काम करत असताना आपोआप त्या कामामध्ये एक स्किल असेल, तुमच्याकडनं चुका होणार नाही.
चर्या चुका होणार नाही. आणि जरी चूक झाली तर परमेश्वर ते सावरेल. हालेलुया, 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 हालेलुया. लक्षात घ्या, कारण प्रत्येक त्या गोष्टीमध्ये परमेश्वराचं ही विनंती करणं गरजेचं आहे आणि त्याच्याजवळ हे म्हणणं गरजेचं आहे, प्रभू तुझी जर कृपा दृष्टी असेल तर तू मला तुझं मार्ग मला दाखव. कोणाचं? तुझं, म्हणजे परमेश्वराचं मार्ग मला दाखव. तुझ्या वाटा मला प्रगट कर. कारण आपला विचार, आपल्या कल्पना हे परमेश्वराचा विचार परमेश्वराच्या कल्पनेपेक्षा वेगळं आहे. वेगळं आहे. आपण अजून एक वचन वाचूया. पहिलं करंदीकराचं पत्र त्याचा 4था अध्याय. पहिलं करंदीकराचं पत्र त्याचा 4था अध्याय आणि 4थं वचन बघा. 4थं वचन, पहिला करंदीकराचं पत्र त्याचा 4था अध्याय आणि 4थं वचन काय म्हणते? कारण जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही, कारण जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. खूप महत्वाचं आहे. देवाचा मान सेवक त्याला संपन्न म्हटला जातो. आज आपण म्हणत आहे, जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्याय निवाडा करणारा प्रभू आहे. माझा न्याय निवाडा करणारा प्रभू आहे. हालेलुया, 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 हालेलुया. अनेक वेळेला प्रणू आपल्याला वाटते किंवा आपलं मन म्हणते तू चुकलेला नाहीस, तू जे बोललास, तुझे विचार करतोस, तुझी कृती करतोस, ते सर्व बरोबर आहे. तुझी त्यामध्ये काहीच चूक नाही. हे मन साक्षी देते. तेव्हाच समजा तुम्ही नक्की काय आहात? चुकीचं आहात. मन म्हणते मी काय चुकीचं केलेलं नाही, मी काय चुकीचं वागलेलं नाही, मी जे काही बोललो, मी जे काही केलो हे सगळं बरोबर आहे, बरोबर आहे. मनाचं जी साक्ष प्रेरणू, त्या मनाद्वारे सैतान तुम्हाला तो साक्ष तुमच्या मनात आणि डोक्यात घालतो. आणि या ठिकाणी आज देवाचा मान सेवक म्हणतो, त्याच वेळेला तुम्ही समजा की तुम्ही नक्की काय आहात? चुकीचं आहात, चुकीचं आहात. कारण परमेश्वराच्या दृष्टीने, कारण जगातील सर्व नेहमी आपली बाजू कधी चुकीचं आहे आपण मानत नाही. कधी म्हणतो का आपण मी कधी चुकीचं आहे? मनुष्य अनेक चुका करतात, पण तो सफाई देतात, मी कुठेही चुकलेला नाही, माझ्या हातून कधी चुकलेला नाही. मी काय केले? मी काय केले? मला करण्यासाठी भाग पाडले, मला बोलण्यासाठी भाग पाडले, मला विचार करण्यासाठी भाग पाडले. ते कुठे काही चुकलेलं आहे? मी कधी चुकत नाही. हेच जगाचा अधिपती आपल्याला म्हणत असतो, म्हणत असतो. जेव्हा आपल्या मनामध्ये हा विचार येतो आणि आपली बाजू आपण मांडतो, मी चुकीचं नाही, तिथंच आपण चुकीचं आहोत.
आणि या गोष्टी संत देवाचा महान सेवक करंदीकराच्या मंडळीला कळवत आहे आणि आज तो आपल्यालाही या गोष्टी सांगत आहे. आज तो आपल्यालाही या गोष्टी सांगत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण माझं मन म्हणते मी चुकीचं नाही, माझे विचार, आय डोंट फील एनी गिल्टी, माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच नाही. मी जे केलं, मी जे वागलं, मी जे बोललो ते लक्षात ठेवा. एवढ्यावरून तुम्ही निर्दोष ठरू शकत नाही. एवढ्यावरून तुम्ही निर्दोष ठरू शकत नाही. आज बायबल हेच सांगत आहे. तुम्ही काय म्हणतोय? कारण माझा न्याय निवाडा करणारा कोण आहे? प्रभू आहे. प्रभू आहे. जेव्हा आपण प्रभूला शरण जाऊ आणि त्याच्या जवळ मागू, तुमचं मार्गदर्शन मला करा. आणि त्यावेळेला तुम्हाला तुम्ही जे काही बोललात, तुम्ही जे काही विचार केला, तुम्ही जे काही कृती केला आणि त्या गोष्टी तुमचं चुकीचं आहे. तुमच्या नवऱ्याबरोबर तुम्ही जे वागला, तुमच्या बायकोबरोबर जे वागला, तुमच्या सुनेबरोबर जे वागला, तुमच्या सासूबरोबर जे वागला, तुमच्या भावाबरोबर जे वागला, तुमच्या बहिणीबरोबर जे वागला, तुमच्या आई बापाबरोबर जे वागला, या प्रत्येक गोष्टी जे तुम्हाला आज ते जाणून घेईल. कारण तुमचं घर मोडण्यापासून, तुमचे नाते मोडण्यापासून, तुमचं सर्व काय म्हणतात त्याला विस्कळीत करण्यापासून, या सगळ्या गोष्टी तुम्हाला, तुम्ही जर त्याला गेला, त्याला शरण गेला, देवाला शरण गेला, तर तुम्हाला त्या गोष्टी दाखवून देईल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि परमेश्वर दाखवतो आपल्याला, परमेश्वर दाखवतो. मी आमच्या ग्रुपला उपवास प्रार्थनेमध्ये एक उदाहरण दिलं. या 40 दिवसाच्या उपवासामध्ये मी प्रार्थना करत होतो आणि शेवटच्या त्या 2 दिवसात 2 आठवड्याचा जे उपवास होता, त्या उपवासामध्ये मी प्रार्थनेमध्ये मग्न असताना देवाचा आत्मा मला एक प्रगटीकरण दिला की मी कुठं चुकीचा आहे, माझ्यामध्ये कोणती चूक होती आणि मी कसा चुकलेला आहे. कारण जसं हसन पाऊल म्हणतोय, माझं मन म्हणते मी चुकीचा नाही, तसं मला वाटत होतं मी चुकीचं नाही, मी जे वागलो, मी जे केलो, माझी जी कृती आहे ही सगळं बरोबर आहे आणि आता मला या गोष्टी नको आहे. आणि जेव्हा ते प्रगटीकरण दिल्यानंतर अक्षरशः माझे हात पाय थरथर कापू लागले. माझ्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये मी देवासमोर उठांगण घालून त्याला क्षमा मागितली आणि तिथून खाली उतरून आलो. लगेच मी माझ्या नातेवाईकांना फोन करून त्यांच्याशी मी बोललो. त्या दिवशी अनेक दिवस मी बोलत नव्हतो, त्या दिवशी मी बोललो. कारण माझ्या दृष्टीनं मी बरोबर आहेच वाटत होतं, पण देवाच्या दृष्टीनं मी चुकीचं होतो. आज परमेश्वर, माझं बोलायचं लक्षात घ्या, परमेश्वर तुमच्याकडे बघतो, तुमच्याकडे बघतो. तुमच्याशी जे वाईट वागले त्यांच्याकडे बघत नाही, तो तुमच्याकडे बघतो. तुम्ही काय वागता, कारण तुम्ही त्याच्यासाठी प्रिय आहात. तुमचे विचार काय आहे हे तो तुमच्याकडे बघून म्हणतो. आणि मी लगेच त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज केला. आणि एवढंच नाही, तो कॉम्प्रोमाइज करण्यासाठी देखील खूप सुंदर तो आपल्याला संधी देतो. माझा एक मित्र, त्याचं शेती आहे, त्याने मला त्याच्या आधी त्याच्या
घरून एक द्राक्षाचा बॉक्स आलेला होता आणि त्यानंतर त्याला माहिती नव्हतं, पुन्हा मला 2 द्राक्षाचा बॉक्स आणून दिला. 3 द्राक्षाचा बॉक्स होते. जे द्राक्ष होते मी वाटलो, 2 द्राक्ष होते नंतर आलेला. ब्रदर, हे माझ्या शेतातले द्राक्ष आहेत, असं तसं मी ते द्राक्षाचा बॉक्स उघडलाही नव्हता आणि ते द्राक्षाचा बॉक्स मी पाठवून दिलं नातेवाईकाला. का? कॉम्प्रोमाइज. हालेलुया. आणि ते आश्चर्यचकित झाले. द्राक्ष आले. म्हणलो माझ्या मित्राने पाठवलं, माझ्याकडे जास्त होतं म्हणून एक बॉक्स तुम्हाला पाठवलं, तुम्हाला मिळत नाही म्हणून. ते खूप खुश झाले. ते म्हणले, अरे हे तर काळे द्राक्ष होते आणि खरोखर तरी द्राक्ष काळे होते, गोड होते आणि रुचकर होते. माझ्या मनाला एक सुटका मिळाली आणि त्यांच्याही मनात सुटका झाली. संबंध आपोआप व्यवस्थित झाला आणि त्यानंतर एक वेगळा आशीर्वाद, एक वेगळी आत्मिक वाढ व्हायला सुरुवात झाली. आधी मी तुम्हाला का सांगतोय, कारण अनेक वेळेला तुम्ही अशा गोष्टी घेऊन देवाजवळ येता, पण ते माझ्याजवळ येऊनही देव तुम्हाला भेटत नाही. त्याचं कारण आहे, कारण आहे. देवाशी चक्के पंजे करू नका. देवाबरोबर ट्रान्सपरंट राहा, पारदर्शक राहा, कारण ते तुमच्या अंतर मनाला ओळखतो, तुमच्या विचारांना ओळखतो. तो तुमचं बाह्य रूप बघत नाही, तो तुमचा अंतर रूप बघत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. खरं मोशे परमेश्वराजवळ नेहमी या गोष्टी तर मागत होता आणि म्हणून तो 6 लाख इस्रायल कुटुंबाला प्रतिनिधित्व करू शकला. आणि जेव्हा तो मोशे परमेश्वराजवळ या गोष्टी मागतो की तुझी कृपा दृष्टी असल्यास तुझा मार्ग मला दाखील ना. किती काकून तिची विनंती आहे, दाखील ना. तर बघा, जेव्हा अशी प्रार्थना करतो परमेश्वराला, परमेश्वर त्याचं उत्तर कसं दिलेलं आहे आपण वाचूया. ते देखील निर्गम 33 आणि 14. निर्गम 33 आणि 14. परमेश्वर मोशेला काय म्हणतो, मी स्वतः येईन. काय म्हणतोय? मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. विसावा देईन. मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. तर या ठिकाणी परमेश्वराजवळ जेव्हा मोशे विनंती करतो, मोशेची प्रार्थना आहे आणि परमेश्वर त्याला मोशेची प्रार्थना म्हणा, ही विनंती म्हणा, त्याला आवडलेली आहे, आवडलेली आहे. आणि म्हणून तो म्हणतो मी स्वतः येईन. म्हणून तो काय म्हणतोय, मी स्वतः येईन. जेव्हा तो स्वतः त्या स्वर्गाला सोडून या पृथ्वीवर आपल्या जवळ येतो आणि आपल्या बरोबर तो राहतो किंवा आपल्या बरोबर तो चालतो, त्यावेळेला प्राणी काय होईल? कल्पना करा, कल्पना करा. त्या स्वर्गाला सोडून तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी येतो, आपली विनंती आणि प्रार्थना ऐकून काय होईल? अद्भुत गोष्टी करतात. तो जर आला तर आपल्यामध्ये आणि तो जर आला तर तो तुम्हाला पुढे ढकलत नाही, तो तुमच्या पुढे चालतो. यशाया 45:9. परमेश्वर म्हणतो मी येईन, मी स्वतः येईन. आणि पुन्हा म्हणतोय आणि तुला विसावा देईन. तुला विसावा म्हणजे काय? तू शांत बस, मी तुझ्यासाठी लढेन.
मी तुझ्यासाठी सर्व काही करेन. मी तुझ्यासाठी सर्व व्यवस्थित करेन. तुला काय करायची गरज पडणार नाही. करण्याची गरज पडणार नाही. तो आपल्या पुढे पुढे चालणार. आणि हा अनुभव खूप सुंदर तऱ्हेने फक्त दावीद आपल्याला सांगतो. स्तोत्र 23 आणि 4 मध्ये, स्तोत्र 23 आणि 4 मध्ये काय म्हणते बघा. स्तोत्र 23 आणि 4. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असतो तरी कसल्याही अरिष्टाला विणार नाही. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असतो तरी कसल्याही अरिष्टाला विणार नाही. कारण तू माझ्या बरोबर आहेस. तू माझ्या बरोबर आहेस. जोपर्यंत परमेश्वर आपल्या बरोबर आहे, परमेश्वर आपल्या बरोबर चालतो, तोपर्यंत आपण कोणत्याही अरिष्टाला, ज्यामुळे नाना प्रकारचा अरिष्ट आहे, सगळ्यात मोठे गरिबी आहे, आकस्मिकपणे येणारं संकट आहे, बघा अनेक प्रकारचा विश्वासघात आहे, गैरसमज आहे, संशय आहे, आजारपण आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये जर परमेश्वर आपल्या बरोबर आहे तर तुमचं मन कधी भीती वाटणार नाही. एक कॉयर सुंदर गीत म्हणत असते, मला खूप आवडते. मन माझे सांगे तुला धन्यवाद प्रभू. सांगू कसे, सांगू कसे मी तुला धन्यवाद प्रभू. हालेलुया, हालेलुया. कारण जर परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, परमेश्वर तुमच्या संगती आहे, तो तुमच्या पुढे चालतो, तो तुमच्या हाताला धरलेला आहे, तर प्रियानो काहीही समोर येऊ दे, काहीही ऐकायला मिळू दे, कितीही मोठा शत्रू असू दे, कितीही बलवान असू दे, प्रॉब्लेम कितीही मोठा असू दे, कितीही गरिबी असू दे, खूप बिकट परिस्थितीतून जात आहे, महागाई वाढलेली आहे, सर्वांनी सोडून दिलेला आहे, कसलाही आजारपण असू दे, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुमच्यासाठी सर्व व्यवस्थित काय, तो सर्व व्यवस्थित काय, सर्व बदले तुमच्यासाठी, सर्व बदले. लक्षात ठेवा, कारण त्याला कोणती गोष्ट शक्य नाही. जर तो तुमच्या बरोबर नाही आणि तो नेहमी आपल्या बरोबर असतो, जर तुम्ही त्याच्या बरोबर नाही आहात तर तुमच्या जीवनामध्ये प्रकाश असूनही अंधार असणार आहे. सुख तुमच्याकडे आहे, परंतु तुम्ही दुःखाला सोडत नाही तर दुःख त्या सुखाला मिळून टाकेल. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रियानो, मनुष्यापेक्षा परमेश्वराला शरण जा. मनुष्यापेक्षा परमेश्वराकडे पहा. मनुष्य फक्त बोलणार आहे, बरोबर भांडत भरपूर आवाज करते, असा मनुष्य आहे.
परमेश्वर जे आहे ठरलेलं पाहत आहे, आवाज करत नाही, कार्य करतो की कृती करतो. आणि त्याच्याकडे बघा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला कधी भीती वाटणार नाही. डॉक्टर दावीद हा अनुभव घेतलेला आहे. म्हणून तो म्हणतो, मृत्यूच्या आईच्या दरीतून जात असतो तरी त्यातल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तू माझ्या बरोबर आहे. आज आत्मपरीक्षण करा की तुमच्या बरोबर तो आहे का. कारण मी म्हणतो तो नेहमी तुमच्या बरोबर आहे. प्रश्न हा आहे, तुम्ही त्याच्या बरोबर आहात का. आज स्वतः आत्मपरीक्षण करून स्वतःला विचारा, मी माझ्या प्रभू बरोबर आहे का. आणि त्याची इच्छा माझ्या जीवनामध्ये मी पूर्ण होऊ देतो का. तर मी माझ्या प्रभू बरोबर आहे आणि त्याची इच्छा माझ्या जीवनामध्ये मी पूर्ण होऊ देतो, कधीही कधी प्रॉब्लेम मध्ये येणार नाही. प्रॉब्लेम असतील तरी ते दूर होईल, अडचणी असतील तरी ते दूर होईल, दुःख असेल तरी ते दूर होईल, गरिबी असेल तरी ते दूर होईल. कुठल्याही प्रकाराचा आजारपण असेल तरी तो दूर होईल, कारण त्याच्यासारखं वैद्यच नाही. डोळे झाका, आत्मपरीक्षण करा आणि आपण सर्वजण उठून उठावूया. स्वतःच्या मनाला प्रश्न करा, मी माझ्या प्रभू बरोबर आहे. आणि मी हा विश्वास ठेवतो की तो माझ्या बरोबर आहे. जर मी माझा हा जर विश्वास आहे तो माझ्या बरोबर आहे, कारण तुम्हाला त्याची उपस्थिती जाणवेल. आणि त्याची उपस्थिती, त्याचं तुमच्या बरोबर राहणं, तुमच्या जीवनामधली प्रत्येक अशक्य तो तुमच्याकरिता शक्य करेल. मोशेसारखं प्रभू जवळ विनंती करा, म्हणा प्रभू तुझी जर कृपा दृष्टी माझ्यावर आहे, तुझं मार्ग मला दाखव. आज जीवनामध्ये पुढे जायचं आहे. दाविदासारखा हाक मारा आणि म्हणा, प्रभू तू मला तुझा मार्ग दाखव, तुझ्या वाटा मला प्रकट कर. आणि तू सदैव माझ्या संगती, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या कामामध्ये माझ्या बरोबर राहा. प्रार्थना आहे, डोळे न उघडता तुम्ही हात उघडून मन वर करा आणि आत्मिक डोळ्याने प्रभूला पहा आणि आरोळी बांधा. तसं आज मोशे आणि दावीद मारलेला आहे. मला
Lord. मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे सहारा मुझे तो चाहिए, सहारा मुझे को दी खुदा, सहारा मुझे को चाहिए, सहारा मुझे को दे खुदा। ये रास्ते कठिन हर एक मोड़ पर खतरा, Yes, Lord. अंधेरी शाम को हटा, दिखा दे मुझको अब शहर, जी संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा, बाहर मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा, सहारा मुझे तो चाहिए, सहारा मुझे को दी खुदा, सहारा मुझे तो चाहिए, सहारा मुझे को दी खुदा, यहाँ के रास्ते में अकेले चल न पाऊंगा, अगर अकेला चला तो भी फिसल के मैं गिर जाऊंगा, Yes, Lord. जी संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं
चाहिए, सहारा मुझको दी खुदा। ये बोझ जो गुनाहों का मैंने किया आज चल रहा, उतारेगा अगर कोई वो तू ही है मेरे प्रभु। Yes, Lord. जीवी संभाल में गिरा, मुझे संभाल में